क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक घेण्यात आलेल्या ग्रामसभा वादाच्या भोवऱ्यात वनहक्क समित्यांमध्ये बेकायदेशीर पद्धतीने बदल केल्याचा आरोप आमदार नितीन पवारांसह सुरगाणा तालुक्यातील ग्रामस्थ कार्यकर्ते जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला। नेमकी जिल्हाधिकाऱ्यांसोबत काय झाली चर्चा, नितीन पवारांनी दिली माहिती। सुरगाणा तालुक्यात 21 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या ग्रामसभांवरून वाद निर्माण झाला असून वनहक्क समित्यांमध्ये बेकायदेशीर पद्धतीने बदल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी केलाय। या पार्श्वभूमीवर कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वाखाली सरपंच, सदस्य, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। प्रकल्प अधिकारी तथा गट विकास अधिकारी, पंचायत समिती सुरगाणा यांच्या पत्रान्वये व सूचनेनुसार वनहक्क समित्यांचे पुनर्गठन करण्याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते। मात्र शासनाचा कोणताही अधिकृत GR नसताना समित्यांमध्ये संपूर्ण बदल करण्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आलाय। तक्रारीनुसार काही ठिकाणी नवीन अर्ज भरून घेणे, अपील व वाढीव क्षेत्रासाठी अर्ज स्वीकारणे या प्रक्रियेत एका विशिष्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच समित्यांमध्ये एकाच पक्षाशी संबंधित सदस्यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले। या संदर्भात आमदार नितीन पवार म्हणाले की आदिवासी बांधवांना वनहक्क अंतर्गत जमिनीचे हक्क मिळावेत ही आमची भूमिका स्पष्ट आहे। मात्र काही जण वन प्लॉटच्या नावाखाली वर्गणी गोळा करत असल्याच्या तक्रारी गंभीर आहे। दबाव तंत्र वापरून ग्रामसभा घेण्यात आल्या असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी आणि बेकायदेशीर ग्रामसभा तात्काळ रद्द कराव्यात। पुढे ते म्हणाले की या विषयावर त्यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली असून प्रशासनाने निष्पक्षपणे कारवाई करावी अशी मागणी केली आहे। सरपंच, सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन देण्यात आले असून लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली। दरम्यान या प्रकरणामुळे सुरगाणा तालुक्यात राजकीय वातावरण तापले असून वनहक्क समित्यांच्या पुनर्गठनाबाबत प्रशासनाची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। निवेदन देतेवेळी सुरगाणा तालुका अध्यक्ष राजेंद्र पवार, सरचिटणीस नवसू गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य गोपाळ धूम, भास्कर अलबाड, पुंडलिक बांगडे, मनोज देशमुख, दत्तू निकुडे, योगीराज पाडवी, नामदेव पाडवी, बाळू गावित, काशीनाथ वाघमारे, चंद्रकांत भोये, गंगाधर पवार, धर्मजाट पाडवी, युवराज लोखंडे, खंडू गावित, तुकाराम देशमुख, ज्ञानेश्वर गांगोटे, मनजित चौधरी, आनंदा झिरवाड, सावडीराम महाले, राजेंद्र गावित, योगीराज पाडवी, हिरामण विश्वनाथ, वसंत चौरे यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते। याबाबत आमदार नितीन पवार व सरपंच कार्यकर्त्यांनी अधिकची माहिती दिली आहे। पाहूया सविस्तर। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी वृत्त संकलन विभाग, नाशिक। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। आपण जर बघितलं तर कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये ग्रामसभा घेतल्यामुळे एक चर्चेचा विषय ठरलेला आहे। आणि आपण जर माझ्या पाठीमागे बघाल तर कळवण सुरगाणा मतदारसंघातील काही नागरिक आणि कार्यसम्राट आमदार नितीन भाऊ पवार हे देखील कलेक्टर ऑफिस नाशिक या ठिकाणी आलेले आहेत। ते आताच कलेक्टर साहेबांना भेटून आलेले आहेत। नेमकी त्यांची या संदर्भात काय चर्चा झाली आणि पुढं त्यांचं नियोजन कसं असणार आहे त्याबाबत आपण आमदार साहेबांशी बोलणार आहोत। भाऊ, आपण आताच कलेक्टर साहेबांची भेट घेतलेली आहे, नेमकी आपली चर्चा काय झाली? आज कलेक्टर साहेबांना आम्ही सर्व सुरगाणा तालुक्यातील 22 सरपंच, काही उपसरपंच असे 50-60 लोक येऊन कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलं। हे जे काही वनधारक प्लॉट संदर्भात जो काही समभ्रम निर्माण झाला आहे तो दूर करण्यासाठी आम्ही भेटलो। कारण की ज्या काही ग्रामसभा त्यांनी लावल्या होत्या त्यात एका दिवसात लावल्या होत्या, एक दिवसाचा गॅप ठेवून, त्याच्यामुळे ज्या पद्धतीने लोकांची उपस्थिती पाहिली होती ती नव्हती। तर आता कलेक्टर साहेब बोलले की नवीन ग्रामसभा घ्यायला मी CO साहेबांना आदेश देतो आणि आम्ही सांगितलं की काही विशिष्ट पक्षाचे काही लोक पैसे घेऊन लोकांची दिशाभूल करताय, तर ते होता कामा नये। तर कलेक्टर साहेबांनी सांगितलं की आपण एक कक्ष तहसील कार्यालयातही उघडू, कळवण, सुरगाणा, पेठ, ज्या काही इतर तालुक्यांमध्ये सटाणा असेल तर तिथे आपण ते करून लोकांनी साध्या कागदावर अर्ज द्यायचा आहे। तर माझी आपल्या माध्यमातून विनंती राहील की सर्व प्लॉट धारकांनी कुठेही पैसे द्यायचे नाही। ज्यांचे पावते असतील, दंडाच्या जे काही कसत असतील त्यांना निश्चितच प्लॉट दिले जातील असं आम्हाला कलेक्टर साहेबांनी आश्वासित केलं। भाऊ, असं ऐकायला म्हणजे निदर्शनास आले की तोंडी आदेश दिले गेले प्रशासनाकडनं आणि पहिले BDOचे आदेश आले, नंतर कलेक्टरांचे आले। हो, तसं ते झालंय निश्चितच। त्याबाबत आम्ही लक्षवेधी टाकलेली आहेत आणि माननीय ग्रामविकास मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांनाही आम्ही त्याबाबत तक्रार केलेली आहे।
सोशल मीडियावर आपण जर बघितलं तर 2022चं आपलं पत्र होतं, त्यालाच टॅग करून आता तुमच्या नावाने असं फिरवलं जात आहे की नितीन पवार हे आदिवासी प्लॉट धारकांना प्लॉट मिळवून देत नाही आणि कुठेतरी अडचणी आणतात, असे व्हायरल होत आहे. नाही, ते जे पत्र होतं, जे काही नोकरदार वर्ग असतील त्यांना मिळू नये, जे खरे प्लॉट कसत आहेत शेतकरी त्यांना मिळाले पाहिजे असं त्याचा संदर्भ. पण ते आता पुढे भविष्यात निवडणूक आले की कुठलाही स्टंट करायचा आणि लोकांची दिशाभूल करायची. हे पत्र खास करून विधानसभेला पाहायला मिळालं आणि आता परत एकदा सोशल हो ते आहे, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे. पण निश्चितच मी एक सांगू इच्छितो की आता मला सर्व सरपंच काही मंडळी बोलली की 500 रुपये 700 रुपये प्रत्येकी लाभार्थ्याकडनं गोळा करण्याचं हे त्यांचं चालू आहे सर्वांकडनं. तर तुम्ही हिशोब लावा, आता अंदाजे 30 ते 35 हजार नाशिक जिल्ह्यातील लोकांकडनं जर एवढे पैसे घेत असतील त्याचा हिशोब लावा ना किती होईल. माझ्या अंदाजे 40 ते 50 कोटी होतील. वाईट आहे ना, समाजाकडनं आदिवासी समाजानं असं लुटलं नाही पाहिजे. कळवण सुरगाणा मतदारसंघामध्ये गट विकास अधिकाऱ्यांवर कोणीतरी दबाव टाकतंय का? आणि हे सगळं नाही, अधिकारी निश्चितच थोडे घाबरून जातात, कारण की त्या पक्षाचं ज्या पद्धतीचं काम आहे त्याला अधिकारी निश्चितच घाबरतात. तसं काही होणार नाही. आम्ही अधिकाऱ्यांच्या पाठीशी राहून त्यांना योग्य ते सहकार्य आमचे सर्व सरपंच उपसरपंच सदस्य सर्व करायला तयार आहे. आपण काय सांगाल, नेमकी आपण देखील निवेदन दिलं होतं गट विकास अधिकाऱ्यांना, आपली काय चर्चा झाली, पुढचं आपलं पाऊल कसं? इथे एकच सांगण्यात आलं की ज्या ग्रामसभा झाल्या ते बेकायदेशीर झाल्या आणि इथे जे लोकांना मिळणार आहे का ज्याचं जो कोणी मयत आहे, आता जे नवीन फॉर्म भरायचे आहे तर जो कोणी पूर्वीचा जो मयत आहे त्याच्या वारसाचा जो फॉर्म भरून घ्यायचा आहे त्या संदर्भात चर्चा झाली. इतर नवीन लोकांना फॉरेस्ट प्लॉट मिळणार नाही अशा प्रकारची चर्चा झाली. नवीन लोकांनी फॉर्म भरू पण नाही असं सांगण्यात आलं. आपण काय सांगाल, 2008 जे सदस्य मयत झालेले आहेत ते म्हणजे काढलेले नाहीत आणि त्याच्यावरच काहीतरी कुरगोडी करून हे प्रकरण पुढे नेलं जात आहे असं वाटतं? नाही, आता जो वन हक्क कायदा आहे त्याच्यात जे ग्रामसभा गठीत केली त्या ग्रामसभेमध्ये ग्रामपंचायत सरपंच सदस्य हे अधिकृत सदस्य आहेतच आणि उर्वरित जे वरिष्ठ म्हणजे वयस्कर मंडळी आहे गाववाले त्यांना अधिक सदस्य म्हणून ते याच्यात घेतलं होतं. हे 2008 मध्ये गठीत झालेले. आता हे वेळेस फक्त जे काही मयत वगैरे होते ते त्या जागा भरायच्या होत्या, पण यांनी राजकीय आक्षेपापोटी सरपंचाला पण हाकलून लावलं, ग्रामपंचायत सदस्याला बाहेर ठेवलं आणि एकमेव कम्युनिस्ट पार्टीची सगळीकडं ही कमिटी करून घेतली. तर हे चुकीचं आहे, तर कायद्याला धरून नाही. आपलं आता कलेक्टर साहेबांना भाऊ भेटलेले आहेत, तुम्ही भेटलेले आहेत, पुढचं आपलं नियोजन कसं असतं? आम्ही मागणी केली, शिवसाहेबांकडे गेलो, आज कलेक्टर साहेबांशी बोललो की ग्रामसभा विशेष असो किंवा हे असो पण त्याची 8 दिवस अगोदर नोटीस बजावली पाहिजे, ती माहिती सगळ्या लोकांपर्यंत गेली पाहिजे आणि त्याच्यानंतर सरपंच ग्रामसेवक याने नोटीस बजावून आणि मग ग्रामसभा लावली पाहिजे. पण ही कोणालाही माहीत नसताना हे एका दिवसात ग्रामसभा लावून आणि त्यांच्या पक्षाचे लोक गोळा करून आणि त्यांनी त्या बड्या बनवून घेतल्या, ते आम्हाला मान्य नाही आहेत. आम्हाला सविस्तर असं प्रोटोकॉलप्रमाणे हे करून आणि नवीन ग्रामसभा लावण्यात यावी. आज आमदार नितीन भाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना जे काही निवेदन देण्यात आलं त्याच्यामध्ये अपप्रचार असा केला जातो की सुरगाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जे काही फॉरेस्ट प्लॉट जे लोकांना मिळतं त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या लोकांचा विरोध आहे. परंतु असं काही नाही. आम्ही जे शिवणना निवेदन दिलं आणि इथल्या काही जिल्हा अधिकाऱ्यांना जे आमदार नितीन भाऊ यांच्या माध्यमातून जी काही भेट घेतली त्याच्या बाबतीत निवेदन असं की ज्या काही सुरगाणा तालुक्यामध्ये ज्या नियमबाह्य ग्रामसभा झाल्या त्याच्या विरोधात जे आहे की जे काही शासनाचे अधिकारी आहेत इथले गट विकास अधिकाऱ्यांनी ज्या ग्रामसभा घेतल्या ते एका दिवसात पत्रक वाटप करून आणि दुसऱ्या दिवशी लगेच ग्रामसभा घेतल्या, याच्यावर आमचा आक्षेप आहे. याच्यासाठी आमचा कुठल्याही लाभार्थ्याला फॉरेस्ट प्लॉट नाही मिळालं पाहिजे ह्या मताचे आम्ही नाही, सर्वांनाच मिळालं पाहिजे. परंतु ज्या चुकीच्या पद्धतीने जे काही फॉरेस्ट प्लॉटचे फॉर्म भरून घेतात याला आमचा विरोध आहे. हा जो तालुक्यामध्ये सुरगाणामध्ये जो काही अपप्रचार चालू आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक फॉरेस्ट प्लॉट देऊ देत नाही, परंतु मी स्वतः प्लॉट धारक आहे, मला प्रमाणपत्र मिळालेलं आहे. तर असे आमचे काही कार्यकर्ते आहेत, सामान्य नागरिक आहेत, सगळे प्लॉट धारक आहेत. मुद्दा एकच आहे की त्या दिवशी जी ग्रामसभा लावली गेली वन हक्की समिती
नवीन पुनर्गठित करण्याची, तर ते नियमानुसार केली गेली नाही. त्याच्यावर आमचा विरोध आहे. प्लॉटला आमचा कुठलाही विरोध नाही. प्रत्येकाला प्लॉट हा मिळालाच पाहिजे. निश्चितच आपण जर बघितलं तर या ठिकाणी ज्या ग्रामसभा गेलेल्या आहेत त्या विशिष्ट एका पक्षाच्या सांगण्यावरून आणि दबाव आणून या ग्रामसभा घेतलेल्या आहेत आणि त्याला आमचा पूर्णपणे विरोध राहील. म्हणूनच एक कळवण सुरगाणा मतदारसंघातील नागरिक आणि कार्यसम्राट आमदार नितीन भाऊ पवार हे या ठिकाणी कलेक्टर साहेबांना भेटलेले आहेत आणि त्या दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. आणि या अशा प्रकारच्या कुरघोड्या करून आणि दबाव आणून दबावतंत्राचा वापर करून असा आदिवासी भागात कुठल्याही प्रकारचं कार्य या ठिकाणी करू नये, याला आमचा पूर्णपणे विरोध राहील असं या ठिकाणी त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये प्रशासन यावर कशा पद्धतीने निर्णय घेतं हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.